सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसरात जुन्या वादातून एका हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे। या हल्ल्यात प्रफुल्ल बापूसाहेब देशमुख वर्ष 34 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल देशमुख हे धुळे रोडवरील हॉटेल राणी पार्क चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांचा हर्षल दीपक राठोड राहणार जुना मालेगाव रोड चाळीसगाव याच्याशी यापूर्वी किरकोळ वाद झाला होता। काही दिवसांपूर्वी आरोपीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी रागात असल्याचं सांगितले जात आहे। रविवारी रात्री सुमारे 11:15 वाजेच्या दरम्यान प्रफुल्ल देशमुख हे हॉटेल बंद करून उत्तम टॉवर समोरील गेटजवळ वाहन लावत असताना एव्हिएटर स्कूटीवरून 2 जण तेथे आले। स्कूटीच्या मागे बसलेला हर्षल राठोड खाली उतरला आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून तुला आज जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली। त्यानंतर त्याने कमरेतून धारदार शस्त्र काढून प्रफुल्ल देशमुख यांच्या उजव्या दंडावर, खांद्यावर, पाठीच्या डाव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या बोटावर सपासप वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रफुल्ल देशमुख यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ दिनेश देशमुख आणि मित्र स्वप्नील कोतकर घटनास्थळी धावून आले। त्यांना पाहताच आरोपी व त्याचा साथीदार स्कूटीवरून फरार झाले। जखमी अवस्थेत प्रफुल्ल देशमुख यांना तातडीने देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या प्रकरणी हर्षल दीपक राठोड आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात जीवघेणा हल्ला, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुजिलाल हडपे, चाळीसगाव।